चला एका सांकेतिक भाषेत काय मंकी MONKEY हा शब्द LOMYE असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत मंडे हा शब्द कसा लिहाल पहिल्या आणि दुसऱ्यात काय संबंध आहे ते पाहूया. ते खरं तर पहिला आणि दुसरा मध्ये जसा संबंध आहे तिसरा आणि चौथा समसंबंध समान संबंध ह्याच्यामध्ये हे सुद्धा मोडतं आहे प्रश्न. फक्त असं वाक्यात दिलंय त्यांनी, नाहीतर तो नुसतं समान संबंध हे 4 दिलं असं तरी लक्षात आलं असतं. बघूया आपण काय काय फरक पडतोय. हा क्रमांक आल्याचं काय करायचं त्याला जर तुम्ही बघितलं लक्ष देऊन तर जे अक्षर इथं आहे तेच अक्षर इथं आहेत, फक्त त्यांच्या स्थान बदललेत, त्यांची जागा बदलली आहे. जागा बदलला असेल असं जर असेल तर आपण क्रमांक टाकणं योग्य. तेच अक्षर आहे फक्त जागा बदलली असेल तर क्रमांक टाकायचं. क्रमांक 1 2 3 4 5 6. आता M जिथं आहे तिथे 1, O जे 2, N 3 नंबर, K 4, E 5, Y 6. 1 2 3 4 5 6 ला 3 2 1 6 4 6 5 4 असं लिहिलं बरोबर आहे. तसं याला पण लिहितात का पहा मंडेचं सुद्धा, म्हणजे हे या पद्धतीने लिहितात का बघा. कसं लिहिणार आपण आता 3. आता हे 1 2 3 4 5 6 आहे बरोबर आहे. 3 नंबर मग या 6 या पद्धतीने लिहायचं. 3 नंबर ह्याचा कोड आहे N आहे. त्याच्यानंतर किती नंबर यावं लागेल आपल्याला 2 नंबर यावं लागेल. 2 नंबर कोण आहे O आहे. त्याच्यानंतर किती नंबर यावं लागेल 1 नंबर म्हणजे कोण M. त्याच्यानंतर 6 नंबर म्हणजे कोण Y. त्याच्यानंतर 5 नंबर म्हणजे कोण A. त्याच्यानंतर 4 नंबर म्हणजे कोण D. एवढं सोपं होतं पहा. ज्यावेळेस समान अक्षर असतील तेच अक्षर असतील फक्त जागा बदलली असेल तर त्यावेळेस नंबरिंग प्रत्येकाला नंबरिंग द्यायचं म्हणजे काम सोपं होतं. हे अजून जास्त वेगानं होऊ शकतं. ठीक आहे आलं लक्षात. ऑप्शन क्रमांक कुठे यायचा 2 या ठिकाणी आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. आलं लक्षात सर्वांना. छान. पुढचं बघूया आपण. प्रश्न बघूया लगेच. एका सांकेतिक भाषेत आर्यन हा शब्द SQVPOM असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषेत DOG डॉग हा शब्द कसा लिहितात. आता या ठिकाणी 3 आहेत पण इथं मात्र 6. 3चे 6 झाले पहा. सोपं आहे. कोणाला सांगता येईल आता लक्ष्मीबाई सांगेल. चला बघू. हा सांगू कसं येणार काय येणार काय. हा काय झालं R नंतर पुढचं अक्षर S येते. R नंतर S येते बरोबर आहे. पुढं आरच्या पाठीमाग हे पहा R च्या पुढचा त्यानंतर आरच्या पाठीमागचा अक्षर घेतलं. तसं U च्या पुढचा V आला त्याच्या पाठीमागचा U च्या P. सोपं आहे पहा. तसं N च्या पुढचं अक्षर O आणि त्याच्या अगोदरचं O आणि त्याच्यानंतर M बरोबर आहे. म्हणजे काय केलं लक्षात आलं ना. पहिल्यांदा पुढचं एक अक्षर त्याच्यानंतर पाठीमागचं एक अक्षर घेतलं. मग आता DOG इथं दिसतंय. D चं पुढचं E त्याच्या पाठीमागचं C. तसं O चं पुढचं O नंतर मग O नंतर P त्याच्या अगोदरचं अगोदर पुढचं घ्यायचं मग नंतर पाठीमागचं घ्यायचं पहा. G चं पहा इथं अगोदर G चं नंतर S त्याच्या अगोदरचं या पद्धतीने यायला पाहिजे. सोपं आहे पण समान संबंध या पद्धतीची उदाहरणं सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हे असं विचारलं जाऊ शकतं. किती नंबर याचं ऑप्शन उत्तर क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. खरं तर हा प्रश्न समान संबंध पहिल्याच दुसऱ्याशी जसं
संबंध आहे तसं तिसऱ्याचं चौथ्याशी कसे येणार, त्या प्रकारचा प्रश्न आहे हा. काय अडचण नाही, बघूया आपण. जर एका सांकेतिक भाषेत संडे हा शब्द NDSUAY असा लिहितात, तर मंडे हा शब्द कसा लिहिला, कसा लिहा ल कोण सांगतो इथं? हा सांगतो. परवीन, काय तुझं नाव सांग चल. संडे काय संबंध आहे? संडे जर तुम्ही निरीक्षण केला तर याच्यातले जे अक्षर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा समान अक्षर दिसतात. मग अशा वेळेस काय करायचं? अक्षर समान असेल तर त्यांना क्रमांक द्यायचं. क्रमांक देऊया आपण 1 2 3 4 5 आणि 6. इथं n ची किंमत 3, b ची किंमत 4, s किंमत 1, u ची किंमत 2, a ची किंमत 8, y ची किंमत 34 12 56 या पद्धतीने मांडलं का? 34 12 56 जर असं गट केलं तर लगेच लक्षात येते का? 12 34 56 च्या ऐवजी 34 12 56 मधलं असं घेतलंय. कळलं का? काय अवघड नाही, लगेच तुम्हाला त्या पद्धतीने रचना करता येते. म्हणजे पहिले 2, मधले 2, शेवटचे 2 असं जरी तुम्ही धरलात तर मधले 2 जे आहे ते अगोदर घेतलं आणि मग पहिले 2 मध्ये घेतलं, मग नंतर शेवटचं शेवट ठेवलं. मग काय येणार असं? ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर यायला पाहिजे. परवीन खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. छान, व्हेरी गुड.